हरिओम. आज रविवार 3 जुलै 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला सांगणार आहेत की भगवंताशी एकरूप झाल्यावर सर्व आनंदच आहे. भक्त झाल्यावर माणूस ज्या आनंदात असतो तो आनंद वर्णन करून नाही समजणार. जिथे दुःखच नाही तिथे आनंद हा शब्द तरी सांगायला कोण असणार. अनन्य भक्त व्हावं आणि तो आनंद पाहावा. भक्ताला सर्वच ठिकाणी आपण आहोत असं दिसतं. म्हणजे सर्व चराचर वस्तू तो भगवत रूपच पाहत असतो. एखाद्या खोलीत सर्व बाजूने आरसे ठेवलेले असले तर कुठेही पाहिलं तर आपल्याला काय दिसेल? आपल्या स्वतःशिवाय दुसरं काहीच दिसणार नाही. म्हणजे सर्व ठिकाणी एक भाव झाला आणि तिथे दुःखाचं कारणच नाही ना. तिथे सर्वच आनंद असतो. अगदी त्याप्रमाणे भक्त भगवंताशी एकरूप झाला तिथे आनंदाशिवाय दुसरं काय असणार. जे याप्रमाणे जगात वावरतात ते आपल्या आनंदात राहूनही इतर लोकांप्रमाणे वागत असतात. तुकारामाने अशा परिस्थितीत राहून लोकांना सन्मार्ग दाखवला की नाही. समर्थाने तीच स्थिती सांभाळून सर्व जगाचा व्यवहार केला आणि इतर लोकांना आपल्या पदाला नेलं. आपण कधी त्या आनंदाकडे जाण्याचा मार्ग पाहिलेला नाही आणि म्हणून ज्यांनी जो आनंद पाहिलाय ना आणि जे सदैव आनंदातच राहतात ना त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागणं हेच श्रेयस्कर आहे. म्हणजेच गुरु आज्ञेप्रमाणे वागावं. आपल्याला वाटाड्या भेटला म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवून आपण चालतो, बरोबर. त्याप्रमाणे गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवून आपण वागावं. आपलं हितच होतं. एखाद्या आंधळ्या माणसाने साखर समजून जर मीठ खाल्लं तर ते खारट लागल्यावाचून राहणार नाही. त्याप्रमाणे आनंद मिळेल या कल्पनेने आपण विषयांची संगत धरली पण त्यापासून दुःखच प्राप्त झालं. पुष्कळ वस्तू मिळाल्या तर त्याने पुष्कळ सुख मिळतं असं मानणं हा भ्रम आहे. खरं किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचं सनातन सुख आहे. ते सनातन वस्तूपाशीच म्हणजे भगवंतापाशीच असतं. भगवंताचे आपण झाल्यास सुखी होऊ. तोंड गोड करण्यासाठी जशी साखर खावी लागते ना तसा आनंद प्राप्त होण्यासाठी नाम घ्यावं लागतं. आपण प्रपंच दुसऱ्याचाच करतो, आपला करीतच नाही. एखाद्या शेतापेक्षा कुंपणालाच जास्त खर्च यावा त्याप्रमाणे आपण आपल्या मूळ स्वरूपापेक्षा आपल्या उपाधीचीच जास्त आरास करतो की नाही. आपण सर्व मिळवतो पण सर्व ठेवून जावं लागतं. आपल्या फायद्याचे केले तर आपला प्रपंच, भगवंताचं स्मरण तेवढाच आपला प्रपंच. आपण आई बापांवर, नवरा बायकोवर, मुलांवर, नातेवाईकांवर, शेजारी पाजारी सुखासाठी अवलंबून राहिलो तर सुख होणार नाही. आपलं दुःख किंवा यातना जर कोणी नाहीशा करत नाही तर मग दुसरा कोणी आपल्याला सुख देईल ही कल्पना कशी खरं ठरेल. परमात्म्याचा आनंद अखंड मिळावा, मी त्याचं व्हावं ही दृष्टी ठेवून नामस्मरण करावं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.